शरणम हृदयम. पण आलाच बरं झालं. त्याचं अंकाने काही केलं नाही ना? बाई माझा गोपा आला ग बाई, हाती पायी दडाला. गोपा बाबा तुम्ही ना आता त्या जामकरला ना शापच द्या, म्हणजे परत तुमच्या वाटेला काही येणार नाही त्यो. काय रे, काय झालं पोलीस स्टेशनात? चौकशी करायची होती आप्पा. चौकशी करण्यासाठी घेऊन गेले. अर्थात त्यांच्या हाती काही लागलं नाही म्हणून परत सोडून दिलं. मी पण कायद्याचा आदर करायचा म्हणून गेलो होतो त्यांच्याबरोबर. बघा ना, जसा गेलो तसा परत आलो. स्वच्छ निर्मळ, धुतल्या तांदळासारखा स्वच्छ. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. साहेब, हा, बोला तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही सर, काही नको. मी तुमची अगदी मनापासून माफी मागतो. तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तशा अवस्थेत मी तुम्हाला इथे बोलवलं. खुनाची केस आहे, त्यामुळे काय पोलीस आहोत, नाईलाज आहे, समजून घ्या. काय विचारायचं होतं साहेब? तुमचा जो मुलगा आहे संग्राम, त्याचा का राग होता त्या गोपाळ टेलरवर? त्याचा त्या बाबांवर विश्वास नव्हता साहेब. आम्ही त्यांची भक्ती करतोय हे देखील त्याला आवडत नव्हतं. त्यानं गैरसमज करून घेतला होता बाबांच्या बद्दल आणि त्यावरून त्याचा आणि त्याच्या वडिलांचा वाद देखील झाला होता. मग तुम्हाला असं कधी नाही वाटलं का की आपला मुलगा सांगतोय, त्याचा विचार करावा, त्याच्यावर विश्वास ठेवावा, असं म्हणणं समजून घ्यावं? तुमचा का विश्वास होता टेलरवर? अहो साहेब, ते तसेच आहेत. त्यांनी अख्ख्या गावावर कृपा केली. तुम्हाला माहिती नाही, आमच्यासमोर त्यांनी कित्येक गावकऱ्यांच्या अडचणी दूर केल्यात साहेब. तुम्ही सगळ्यांनी त्या गोपाळ नावाच्या टेलरवर विश्वास ठेवला, पण तुमच्या मुलाला नाही ठेवला विश्वास. तुझे कसे संबंध होते भावाशी? तसं जसं सगळ्या बहीण भावांचं असतं तसं. दादा माझी खूप काळजी करायचा. पण तू घेत नव्हतीस काळजी. हां, तू काळजी घेत नव्हतीस ना, त्याने आत्महत्या केली. तो सांगत होता तुम्हाला त्या बाबावर विश्वास ठेवू नका, त्या टेलरवर विश्वास ठेवू नका. त्याला असं वाटलं असेल आपण इतकं सांगतो तरी कोणी आपलं ऐकत नाही, आपलं कोणी समजून घेत नाही, आपल्या म्हणण्याला किंमत नाही, असं त्याला वाटू शकतं. त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असेल तर? हा, तुला तुझ्या भावाने कधी सांगितलं होतं की तू त्या गोपाळ नावाच्या टेलर पासून लांब राहा? तो कालपर्यंत कोण होता? तो टेलर. आज झालाय त्याचा बाबा. त्याच्यावर विश्वास ठेवताय, रात्री बेरात्री त्याच्याकडे जाताय. तुम्हाला पटतंय का हे? अगं, मी हे सगळं आपल्या घराच्या चांगल्यासाठी केलंय. तो भोंदू बाबा आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतोय. नाही साहेब, आमचं याबद्दल कधीच काहीच बोलणं झालेलं नाही. नक्की? हो, नक्की. मुली, हे कसं वाटतंय बघ जरा. तुझ्या भावाने त्या गोपाळ नावाच्या टेलरवर याआधी 2दा हल्ला केला होता. कालही तो त्याच उद्देशाने गावात आला होता. एक बारीकशी गोष्ट आहे, कुणी कुणावर राग आहे म्हणून, म्हणणं पटत नाही म्हणून लगेच खून नाही ना करत. काय असेल कारण? तुझा बंधू संग्राम काही बोलला होता त्याच्याबद्दल? नाही साहेब, काहीच नव्हता बोलला. साहेब, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? आम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या मुलानं आत्महत्या केलेली नाहीये, त्याचा खून झालाय, मर्डर असा संशय आहे मला. काय? खून झालाय?
नाही नाही, कुणी मारलं असेल हो माझ्या संग्रामला? साहेब, ज्याने कुणी मारलं असेल त्याला तुम्ही पकडा साहेब. पण 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 मग ती चिठ्ठीचं काय साहेब? ती चिठ्ठी, त्या चिठ्ठीचं असं आहे की कुणीतरी संग्रामचा खून करून मुद्दाम ती चिठ्ठी त्याच्या खिशात ठेवली. नाही, हा आमचा अगदी प्राथमिक अंदाज आहे. तसं आमच्या हाती अजून काही लागलेलं नाही. आपण मला एक सांगा, तुम्ही तुमचे यजमान आणि तुमचे चिरंजीव यांचं बाहेर कोणाची वैर काय, वैमनस्य, कोणाची दुश्मनी होती? नाही साहेब, कधीच नव्हतं. मुली, तुझं बाहेर कोणाशी काही प्रेम प्रकरण वगैरे, कोणावर जीव होता तुझा, काही अफेअर वगैरे? साहेब, असं काय बोलताय? माझी मुलगी अशी तशी नाहीये. नाही, चौकशीचा भाग आहे, लक्षात घ्या. यांचं कुठं काही बाहेर प्रेम प्रकरण असेल समजा, त्याचा संग्रामला राग असेल, त्या संबंधित प्रियकराला यांनी काही दमबिम दिला असेल, मारहाण केली असेल, त्याचा बदला म्हणून त्या प्रियकरानं संग्रामचा खून केला असण्याची एक शक्यता आपण वर्तवू शकतो की नाही मुली? हे म्हणजे सांगायचा मुद्दा मुली की आम्ही सगळ्या बाजूने तपास करतो. तर आमच्या हाती काही ठोस लागत नाही तर आमचा तपास चालू राहणार आहे. कोणीतरी बघितलं असेल, ते कुणी बघितलं ते मी शोधून काढेनच. तुम्ही फक्त सत्य पचवण्याची तयारी ठेवा आणि माझ्यापासून काही लपवू नका. हो, मी आशा करतो अशी की आत्ताही तुम्ही माझ्यापासून काहीही लपवत नाही. नाही साहेब, नाही लपवत काही. नाही ना लपवत? नाही साहेब, सगळं सांगितलंय. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही जाऊ शकता. काल संग्राम आला होता. का असं विचारतोय मी. नाही नाही, नव्हता आला साहेब. बाय. साहेब, तुमचा संशय खरा होता. या माईले की काहीतरी लपवत आहेत. सुधाकर, त्या गोपाळ नावाच्या टेलरचे कॉल रेकॉर्ड्स आणि संग्रामचा खून व्हायच्या आधीचं त्याचं लोकेशन मिळवा जरा. एकदा ते लोकेशन मिळालं की ध्यानही करायचंय, वेळ झाली आहे. ते तिकडे ना, तिकडे ते मागे तुमची आवडती जागा दिसते, टेलर ती. तुमचे भक्त सुद्धा मला तिकडे जाऊ देत नव्हते. तुमचा खास वास दिसतोय त्या भागामध्ये. काय आहे तिकडे एवढं?